प्रेक्षकांनो, आजचा भाग एकदम धमाकेदार रीतीने सुरू होतो, कारण अर्जुन आणि चैतन्य आता सरळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले सदाशिव मैनावती यांच्या ओळखीचा तपास करण्यासाठी. आणि तिथून उघड झालेले धक्कादायक सत्य संपूर्ण कथेला एक वेगळाच वळण देणार आहे. त्यामुळे एकही सीन स्किप न करता शेवटपर्यंत ऐकत जा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सिरियल बोलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच रोजचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी इथेच मिळतील. अर्जुन आज पहिल्यांदाच पूर्ण तयारीने पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करतो. चेहऱ्यावर तीच ती गंभीरता, मनात शंकेचे वादळ आणि हातात सदाशिव मैनावतीचा फोटो. चैतन्य त्याच्या मागून येत विचारतो, भाऊ, खरंच तुम्हाला वाटतं की हे दोघं काहीतरी लपवतायत? अर्जुन जरा थेटपणे उत्तर देतो, चैतन्या, जेव्हापासून सायली म्हणते की हे माझे आईवडील नाहीत, तेव्हापासून या दोघांच्या प्रत्येक गोष्टीत मला खोटेपणा दिसतोय. आज सत्य बाहेर काढायचेच. दोघंही इन्स्पेक्टर सावंतांच्या केबिनमध्ये जातात. अर्जुन फोटो समोर ठेवतो आणि म्हणतो, सर, आम्हाला या दोघांची बॅकग्राऊंड हिस्ट्री हवी आहे. काही रेकॉर्ड, काही माहिती, काहीही असेल तर मिळू शकेल का? इन्स्पेक्टर सावंत फोटो हातात घेऊन काही क्षण त्याकडे पाहतात आणि मग एकदम म्हणतात, यांच्या चेहऱ्यासारखा एक माणूस 2 दिवसांपूर्वीच आमच्याकडे अटक होऊन आलाय, चोरीच्या केसमध्ये. अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकदम वॉट असा चेहरा करून बघतात. चैतन्य पुढे होऊन म्हणतो, सर, तुम्ही नक्की बोलताय हेच ते असतील? इन्स्पेक्टर सावंत पाटीलला आवाज देतात, पाटील, 2 दिवसांपूर्वी पकडलेले दोघं आहेत ना, त्यांना इथे घ्या. आणि काही वेळातच पाटील त्या दोघांना घेऊन येतो. त्यांच्यातलाच एक, सदाशिव. अर्जुन त्याला पाहताच जागेवर थिजतो. चैतन्याच्या डोळ्यातही धक्का स्पष्ट दिसतो. सदाशिव अर्जुनला पाहतो आणि त्याची नजर एका क्षणात खाली झुकते. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि पकडल्या गेल्याची खंत दिसते. अर्जुन थेट म्हणतो, तर मग तुम्ही चोरी करून इथे पोलीस स्टेशनमध्ये आहात आणि तिकडे तुमच्या मिसेस सांगतात की तुम्ही मुलीकडे राहायला गेला आहात. अजूनही खोट बोलणार? किती दिवस ही लबाडी चालणार आहे? इन्स्पेक्टर सावंतही नाराज होतात. या आधीही यांच्यावर काही केस आहे का तुम्हाला माहिती आहे? अर्जुन लगेच म्हणतो, हो सर, घरामध्येही हे दोघं खूप खोटंपणा करत होते, पण सायलीचे आईवडील आहे म्हणत आम्ही त्यांना सोडत होतो. आता नाही. चैतन्य सुद्धा पुढे येऊन म्हणतो, सर, यांनी लहान असताना स्वतःची मुलगी विकली होती. तीच मिसिंग मुलगी आम्ही शोधतोय बराच काळ, पण हे लोक काहीच खरं बोलत नाहीत. इन्स्पेक्टर सावंत एक सुस्कारा टाकतात. आता बघा कसे पोपटासारखे बोलायला सुरुवात करतात. ते पाटीलला म्हणतात, दोघांना आतमध्ये घ्या. पण पाटील त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच सदाशिव घाईघाईने म्हणतो, नाही नाही, मी सांगतो, मी सगळं खरं सांगतो, आत घेऊ नका. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे, इथेच बोला. अर्जुन, तुम्हाला जे काही विचारायचे ते विचारा. अर्जुनचा पहिला प्रश्न, तुमची मुलगी कुठे हरवली आणि कशी हरवली? सदाशिव थोड्या थरथरत्या आवाजात सगळं उघड करायला लागतो. आम्ही तिला माझ्या बायकोच्या चलत बहिणीकडे दिलं होतं, म्हणजे विकलं होतं. तिथे ती काम करायची. काही दिवसानंतर कळलं की ती कुठेतरी हरवली. मग आम्ही मिसिंग कंप्लेंट केली. चैतन्य जोरात विचारतो, मग तिला शोधायला तुम्ही काही प्रयत्न केले? सदाशिव मान खाली घालून म्हणतो, हो, पण पोलिसांनी सांगितलं की मुलगी चोरी करताना पकडली होती. तिला बाल सुधारगृहात पाठवलं होतं, पण तिथूनही ती पळून गेली. मग कधीच सापडली नाही. हे ऐकताच अर्जुनच्या मनात जोराचा धक्का बसतो. सायलीने इतकं काही केलं असेल, ती चोरी, बाल सुधारगृह, हे शक्यच नाही. अर्जुनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं, त्याला ही स्टोरी अजिबात पटत नाही. इन्स्पेक्टर सावंत पाटीलला सांगतात, या मुलीची मिसिंग कंप्लेंट आहे का ते पुन्हा चेक करा. काही मिनिटांनी पाटील एक फॉर्म घेऊन परततो. अर्जुन तो घेतो आणि लक्षात येतं, मिसिंग फॉर्मवरील तारीख 2005. चैतन्य लगेच म्हणतो, अर्जुन, सायली वहिनी मधुभाऊना कधी सापडल्या? अर्जुन म्हणतो, 2004. चैतन्य धक्का खात म्हणतो, मग 2005 ची मिसिंग कंप्लेंट सायलीची कशी असेल? ती आधीच आश्रमात होती. म्हणजे ही कंप्लेंटची मुलगी आणि सायली दोघी वेगळ्या आहेत. अर्जुनच्या डोळ्यांतही आता शंका नाही, फक्त सत्य दिसतं. सायली बबली नाही, कुठेतरी मोठी गडबड आहे. अर्जुनच्या हातात मिसिंग कंप्लेंटचा पेपर येतो, पण पेपर हातात घेताच त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. तारीख 2005. चैतन्य लगेचच पेपरकडे पाहत म्हणतो, भाऊ, ही 2005 ची मिसिंग कंप्लेंट आहे, पण सायली वहिनी तर मधुभाऊंना 2004 मध्येच सापडला होत्या ना? अर्जुन एकदमच विचारात पडतो.
त्याला मधुभाऊनी सांगितलेला तो दिवस आठवतो. सायली तन्वी त्यांना 2004 मध्ये पायथ्याजवळच्या डोंगराळ भागात रडत रडत मिळाली होती. तिला त्याने लगेच आश्रमात आणलं आणि त्याच वर्षी तिला शाळेत ऍडमिशनही मिळवलं. चैतन्य पुन्हा बोलतो, भाऊ, जर सायली 2004 पासून मधुभाऊंच्या आश्रमात होती तर मग 2005 मध्ये पोलिसांना सापडली, ही स्टोरी कशी काय खरी असेल? ती बालसुधारगृहात होती हे कसं शक्य आहे? आणि चोरीची केस, काहीतरी भारी गोंधळ आहे. अर्जुन दीर्घ श्वास घेत म्हणतो, हा घोळ आहे. म्हणूनच मी म्हणत होतो की मला हे सर्व पटत नाही. सायलीचा स्वभाव बघ, ती एका छोट्या मुलीप्रमाणे चोरी करेल, बाल सुधारगृहात पडून जाईल. नाही, हे सगळं तिच्यावर बसतच नाही. इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या खुर्चीत मागे झुकत म्हणतात, याचाच तर अर्थ आहे साहेब. काहीतरी मोठा गोंधळ आहे किंवा कुणीतरी मुद्दाम आपल्या समोर चुकीची स्टोरी आणत आहे. ते पाटीलकडे पाहत कडक आवाजात म्हणतात, पाटील, ही कंप्लेंट लास्ट टाइम का नाही मिळाली? त्या दिवशी तर तुम्ही म्हणाला होता की असं काही रेकॉर्ड नाही. पाटील गडबडताना म्हणतो, काय ना सावंत सर, तेव्हा कदाचित फॉर्म गडबडीत राहून गेला असेल. आज पुन्हा चेक केलं तर सापडला. इन्स्पेक्टर सावंत चिडून ओरडतात, कशी हलगर्जीपणे काम करता तुम्ही? माझ्या डोक्यात जाऊ नका, निघा बाहेर. पाटील घाबरून बाहेर निघून जातो. अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे डोळे भेटवतात. हे काही साधं हलगर्जीपण नाही, यामागे कुणीतरी आहे. अर्जुन पुन्हा मिसिंग पेपर हातात धरतो आणि त्यावरची माहिती बारकाईने वाचू लागतो. वर्ष 2005, वय 6 वर्ष, हरवल्याचं ठिकाण मावशीकडे कामावर. चैतन्य खांदे उडवत म्हणतो, भाऊ, सायली वहिनी मधुभाऊंना 5 वर्षांच्या असताना सापडल्या, पण या कंप्लेंटमध्ये वय 6 लिहिलं आहे. आणि मधुभाऊंच्या सांगण्याप्रमाणे ती पहिल्यांदा शाळेत गेली तेव्हा ती 2004 साल होतं. मग ही मुलगी कोण? अर्जुननेही आता स्पष्टपणे मनात सांगून घेतलं, सायली ही कंप्लेंटमधली मुलगी नाही. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ एकच, जी मुलगी हरवली, जी चोरी करताना पकडली गेली, जी बाल सुधारगृहात होती, ती बुबली आहे. पण ती सायली नाही. चैतन्य एकदम ठळकपणे म्हणतो, म्हणजे सरळ सरळ यांची बुबली कोणीतरी दुसरीच आहे आणि त्यांनी ती सायली आहे असं खोटं सांगितलं. अर्जुनचा आवाज गंभीर होतो, आणि एवढं खोटं बोलण्याचं एकच कारण असू शकतं, प्रिया. चैतन्य आश्चर्याने म्हणतो, काय म्हणजे बुबली प्रिया? अर्जुन म्हणतो, हे पुढच्या भागात सिद्ध होईल. पण आता या मिसिंग रिपोर्टने मला एक गोष्ट 100% समजली आहे. सायली बुबली नाहीये आणि सदाशिव मैनावती यांचं पहिलं मोठं खोटं आता पकडलं गेलं आहे. इन्स्पेक्टर सावंत देखील म्हणतात, अर्जुन साहेब, तुम्ही बायकाच्या खोटोवरून ओळख केली होती. आता तर स्पष्ट दिसतंय, हे दोघे सरळ नाहीत. अर्जुन दीर्घ श्वास घेत पेपर परत देतो आणि म्हणतो, आज कमीत कमी हे सिद्ध झालं की त्यांनी आमच्याकडे खोटं बोललं. यांच्यामुळे सायलीचा खरा भूतकाळ अजूनही लपलेला आहे. चैतन्य जोरात म्हणतो, भाऊ, याचा अर्थ आपण आता पुढच्या स्टेपला जायचं. बुबली नक्की कोण आहे आणि प्रियाचा या सगळ्यात काय रोल आहे, हे सगळं शोधायलाच हवं. अर्जुन शांतपणे म्हणतो, आणि हा सत्याचा दरवाजा उघडायची पहिली किल्ली आपल्याला मिळाली आहे, ही मिसिंग कंप्लेंट. कॅमेरा हळूच झूम होतो. वातावरणात थरार. अर्जुन आणि चैतन्य पुन्हा एकदा त्या मिसिंग कंप्लेंटकडे पाहतात. पेपरवरील वर्ष, वय आणि घटनाक्रम सगळं स्पष्ट दाखवतंय. सायली ही बुबली असूच शकत नाही. अर्जुनचा चेहरा आता अधिक गंभीर होतो. तो म्हणतो, चैतन्या, एक गोष्ट तर आता पक्की झाली की हे दोघं जे स्वतःला सायलीचे आईवडील म्हणत होते ते खोट बोलत होते. त्यांनी आपल्या मिसिंग मुलीला सायली समजून दाखवलं. हे पूर्ण षड्यंत्र होतं. चैतन्य म्हणतो, हो भाऊ, आणि त्यांनी ते मुद्दाम केलंय. पण अजून एक गोष्ट मला सतावत आहे, DNA टेस्ट. अर्जुन लगेचच म्हणतो, हो, हाच मोठा प्रश्न आहे. जर सायली त्यांची मुलगी नसली तर DNA टेस्ट पॉझिटिव्ह कशी आली? काहीतरी भारी खेळ झाला आहे. चैतन्य विचारात पडतो, भाऊ, तुम्ही जेव्हा मला सॅम्पल दिलं होतं तेव्हा मी सरळ लॅबमध्ये गेलो. मी काहीच छेडछाड केली नाही. कोणीतरी सॅम्पल घरातच बदललं असावं. अर्जुन थोडा वेळ शांत बसतो. नंतर अचानक मान वर करून स्पष्ट आवाजात म्हणतो, हो, घरातच बदललं गेलंय. कारण मी सॅम्पल घेतलं त्याच दिवशी आपल्या रूमच्या बाहेर कोणीतरी उभं होतं. पावलांचा आवाज आला होता आणि जेव्हा मी दरवाजा उघडायला गेलो तेव्हा ती व्यक्ती तिथून पळाली. चैतन्य आश्चर्याने विचारतो, कोण असेल आणि कोणाला कळेल की तुम्ही DNA टेस्ट करताय? अर्जुन निर्विकार चेहऱ्याने उत्तर देतो, एकच व्यक्ती, प्रिया. चैतन्य थक्क, प्रिया.
पण तिला DNA टेस्टबद्दल माहिती कशी असेल? अर्जुन म्हणतो, तिला काय चालू आहे हे जाणून घेण्याची सवय आहे. माझ्या आणि सायलीच्या प्रत्येक गोष्टीवर ती लक्ष ठेवते. तिने अंदाज केला असेल की मी काहीतरी तपासत आहे आणि म्हणूनच तिने सॅम्पल बदललं. चैतन्य थोडा रागाने म्हणतो, पण तिने सॅम्पल बदललं म्हणून रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले? कोणाचं सॅम्पल दिलं असेल तिने? अर्जुनचा आवाज गंभीर होतो. एका व्यक्तीचं सॅम्पल मैना काकूशी मॅच होऊ शकतं आणि ती व्यक्ती म्हणजे प्रिया. चैतन्य एकदम भेदरून विचारतो, भाऊ, म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रिया मैना काकूची मुलगी? प्रिया म्हणजे बुबली. अर्जुन ठामपणे उत्तर देतो, हो, आता सगळं स्पष्ट होतंय. प्रिया हीच खरी बुबली आहे. म्हणूनच तिने सॅम्पल बदललं. सायलीचे सॅम्पल फेकून तिने स्वतःचं सॅम्पल दिलं आणि म्हणून DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. चैतन्य अजूनही विश्वास ठेवू शकत नाही. पण भाऊ, प्रिया तर रविराज काकांची मुलगी म्हणून दाखवली गेली आहे. त्यांच्यासोबतही DNA टेस्ट झाली होती. अर्जुन जोरात म्हणतो, तेही मॅनेज केलेलं आहे. जर ती सायलीची ओळख चोरू शकते, जर ती बुबली असताना खोटी तन्वी बनून येऊ शकते, तर रिपोर्ट मॅनेज करणं तिच्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही. चैतन्य म्हणतो, अरे बापरे, म्हणजे या मुलीने 2 DNA रिपोर्ट मॅनेज केले. हे तर मोठं प्लॅनिंग आहे भाऊ. अर्जुन म्हणतो, हो, आणि एवढं प्लॅनिंग करणारी ती एकटी नाही. कुणीतरी मोठ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून ती काम करत आहे. तिला आधीपासून माहिती आहे की खरी बुबली कोण, खरी तन्वी कोण, आणि म्हणूनच सगळं गोंधळ निर्माण करते आहे. चैतन्य पुन्हा आश्चर्याने विचारतो, मग खरी तन्वी कोण? सायली. अर्जुन निर्धाराने म्हणतो, हो, 100% सायलीच तन्वी आहे. मला आता खात्री आहे. तिनेच खरं जन्मखून असलेलं तुळशीपत्र पायावर असेल. चैतन्य लगेच म्हणतो, भाऊ, मग DNA टेस्ट करण्याची पण गरज नाही. फक्त सायली वहिनीच्या पायावर पाहिलं की प्रूफ मिळेल. तिच्या पायावर तुळशीपत्र असेल तर तीच तन्वी. अर्जुन गंभीर आवाजात म्हणतो, हो, आजच ही गोष्ट मला तपासावी लागेल. कदाचित संपूर्ण प्रकरणाची गती बदलून जाईल. कॅमेरा हळूहळू अर्जुनच्या चेहऱ्यावर झूम होतो. निर्णय घेतलेला असतो. शंका नाही, फक्त सत्य शोधण्याची तयारी. आता अर्जुन पुढच्या पावलाकडे जातो. सायलीच्या पायावरील तुळशीपत्राचा पुरावा पाहण्यासाठी. अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतात. दोघांच्या मनात एकच गोष्ट स्पष्ट होत आली, प्रिया हीच बुबली आहे आणि सायलीच खरी तन्वी असण्याची शक्यता आता जवळजवळ निश्चित आहे. बाहेर येताच चैतन्य विचारतो, भाऊ, आता पुढचं पाऊल काय? आपल्याला सगळं कळलं, पण सिद्ध कसं करणार? अर्जुन खोल श्वास घेत म्हणतो, आजच मला सगळ्यात मोठं सत्य तपासायला लागेल. सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे का नाही? जर आहे तर खेळ संपलाच. चैतन्य मान हलवत म्हणतो, हो भाऊ, जर तुळशीपत्र आहे तर DNA टेस्टची गरजच नाही उरणार. प्रिया कितीही खोट बोलो, कितीही रिपोर्ट मॅनेज करो, जन्मखून खोटी बनवता येत नाही. अर्जुन थोडा गंभीर होऊन म्हणतो, म्हणूनच प्रियाने तिच्या पायावर तुळशीपत्र टॅटू करून घेतलं. ती जाणून होती की ख्या तन्वीची ओळख हीच आहे, पण टॅटू म्हणजे जन्मखून नाही. आणि सायलीच्या पायावर नक्कीच काहीतरी असेल. आज मला स्वतः पाहायचं आहे. दोघंही घरी जात असताना अर्जुनचे विचार एका मागून एक जोडले जातात. सदाशिवची कबुली. मिसिंग रिपोर्टची 2005 ची तारीख. सायलीच्या 2004 मध्ये मधुभाऊंना सापडणं. सॅम्पल बदलण्याची घटना. प्रियेचं संशयास्पद वागणं आणि टॅटूची गोष्ट. सगळं जणू एकाच दिशेने इशारा देत होतं. दोघं घरी प्रवेश करतात. सायली घरात शांतपणे बसलेली असते. अर्जुनचा गंभीर चेहरा पाहून तिचं मनच घाबरतं. सायली विचारते, अहो, काय झालं? तपासातून काही कळलं का? तुमचे चेहरे का एवढे उतरलेले दिसतायत? अर्जुन काही क्षण शांत राहतो. मग तिच्या जवळ बसून शांत पण ठाम आवाजात म्हणतो, सायली, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे आणि मला तुझी मदत हवी आहे. सायली चिंतेने विचारते, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अर्जुन खोल श्वास घेत म्हणतो, तुझ्या पायावरचा जन्मखून, तुळशीपत्र, मला आज पाहायचं आहे. सायली एकदम थकते. तिचे डोळे मोठे होतात. इतके दिवस ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती. तिला कधी कल्पना नव्हती की त्या जन्मखुणेचं एवढं मोठं महत्त्व आहे. ती हलक्या आवाजात विचारते, पण का? त्यात एवढं काय आहे? अर्जुन तिचा हात धरून म्हणतो, सायली, ही खूण फक्त तुझ्या शरीराची नाही. ही ओळख आहे, खरी तन्वीची. तू ही खूण जन्मापासून घेऊन चालली आहेस का? हे मला पाहायचं आहे. सायलीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात. ती थोडी थरथरत पायाचा घोटा वर करते. स्कर्टला बाजूला करते
आणि तिच्या पायावरचं ते जन्मखुणेसारखं तुळशीपत्र अर्जुनला दाखवते आणि पुढच्या क्षणी अर्जुन स्तब्ध होऊन जातो. त्याच्या नजरेसमोर फक्त एकच सत्य स्पष्ट दिसत असतं. सायलीच ती खरी तन्वी आहे. अर्जुनच्या डोळ्यातही अश्रू येतात. तो तिचा हात घट्ट पकडतो. सायली, तूच तन्वी आहेस. तुला कळताना काय अर्थ आहे याचा. तुझे खरे आईवडील रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहेत. आणि प्रिया हीच खरी बुबली आहे. सायली डोळे पुस्त रडू लागते. तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर माझे आईवडील माझ्या इतक्या जवळ होते आणि मला माहीच नाही. अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो. हो सायली, पण अजून आपण घाई करायची नाही. प्रियाचा चेहरा उघडायचा असेल तर आपण शांत राहायचं. ज्यांनी तिला मदत केली ते अजून बाहेर आहेत आणि त्यांना पकडणं जास्त महत्वाचं आहे. सायली निर्धाराने म्हणते. ठीक आहे अर्जुन, मी शांत बसेन. पण एका दिवशी मी माझ्या आईबाबांना मिठी मारणारच. कॅमेरा दोघांवर झूम होतो. एकदम भावनिक पण मजबूत असा क्षण. आजचं सत्य प्रेक्षकांना जड गेलं, पण कथा आता एका नव्या आणि धक्कादायक फेरीत प्रवेश करणार आहे. प्रेक्षकांनो, जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा पुढे कोणता ट्विस्ट येईल असं तुम्हाला वाटतं. आणि आमच्या सिरियल बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एपिसोडच्या पुढच्या अपडेट लवकरच येईल. पाहत रहा सिरियल बोल.